नमस्कार मुलांनो. आता आज आपण गोष्ट ऐकणार आहोत अमोघने केलेल्या फरमाईशीची. त्याला हवी आहे रणगाड्याची गोष्ट. बाप रे, सॉलिड ना एकदम. चला मग ऐकूया एका रणगाड्याला काय सांगायचंय ते. गोष्टीचं नाव आहे युद्धातला हिरो. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात अहमदनगर नावाचं एक शहर आहे. तिथे युद्धात वापरल्या गेलेल्या रणगाड्यांचे एक संग्रहालय आहे. त्याचं नाव आहे कॅव्हलरी टँक म्युझियम. आपल्या आशिया खंडातलं ते सगळ्यात मोठं आणि एकमेव असं संग्रहालय आहे बरं का. तर आजची आपली ही गोष्ट जी आहे ना, ती तिथलीच आहे. रणगाड्यांच्या या संग्रहालयात आज भलतीच गर्दी होती. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या सुरू होत्याच आणि त्यातून रविवार. आई बाबा, आजी आजोबा आपल्या मुलांना नातवंडांना घेऊन या संग्रहालयाला भेट द्यायला आले होते. लहान लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं खूप उत्साहात आणि कुतूहलाने हे सगळे रणगाडे बघत होती. एक आजोबा आपल्या नातवाला सांगत होते, बरं का रे आदित्य, जेव्हा मी नुकताच मोठ्या कॉलेजमध्ये जायला लागलो होतो तेव्हाच भारत आणि आपल्या शत्रू राष्ट्रात युद्ध सुरू झालं. तेव्हा काही आमच्या कुणाकडेच टीव्ही नसायचे. रेडिओवर किंवा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या वाचूनच आम्हाला कळायचं की आत्ता युद्धात काय चालू आहे काय नाही. तुला सांगतो, आम्ही सगळे चवताळून उठायचो. वाटायचं हे युद्ध आपल्या देशानेच जिंकलं पाहिजे. शत्रूला चांगला धडा शिकवला पाहिजे. युद्धात लढायला वेगवेगळी शस्त्र, वाहनं वापरली जातात बरं का आदित्य. रणगाडा हे त्यातलंच एक वाहन. रणगाड्याच्या वरच्या भागात असतंय गोल घुमट. ते सगळीकडे फिरवू तसं फिरवता येतं. तुम्ही मेरी गो राऊंडवर बसून गोल गोल फिरता ना, तसंच. त्यात बसवली असते एक तोफ. पेट्रोल, डिझेल किंवा इतर इंधनांवर रणगाड्याचंही इंजिन चालतं. रणगाडे दोन प्रकारचे असतात. एक मुख्य लढाऊ रणगाडा म्हणजेच मेन बॅटल टँक आणि एक हलका रणगाडा लाईट टँक. रणगाडा विरुद्ध रणगाडा अशा लढाईत तसंच आपल्या जमिनीवरच्या सैनिकांना मदत म्हणून आणि हरलेल्या शत्रूचा पाठलाग करण्यासाठी हे लढाऊ रणगाडे वापरतात. तर आपल्या फौजांच्या चारही बाजूचं रक्षण करण्यासाठी आणि शत्रू सैनिकांच्या डावपेचांची माहिती काढण्यासाठी हलक्या रणगाड्यांचा वापर केला जातो. आणि आदित्य, हा जो रणगाडा दिसतोय ना तुला, त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती तेव्हा आणि शत्रूला पळवून लावायला आपल्या देशाला मदत केली होती. या रणगाड्याचं नाव आहे विजयंता. भारताला युद्ध जिंकून द्यायला मोलाची मदत केली म्हणून. आदित्य खूपच कौतुकाने त्या रणगाड्याकडे बघत होता. तो म्हणाला, आजोबा, तुमच्या वेळेस हा रणगाडा युद्धात लढला म्हणून मी त्याचं नाव आजोबा रणगाडा ठेवू. आजोबांसकट त्याच्या आजूबाजूला उभे असलेले सगळेच जण मग हसायला लागले. आदित्य त्याच्या एकेका भागाचं अगदी बारकाईने निरीक्षण करत होता. आजोबांना वेगवेगळे प्रश्न विचारत होता. त्याने विजयंता या रणगाड्याबरोबरच तिथे असलेले बाकीचेही रणगाडे नीट बघितले. काही छोटे, काही खूप अवाढव्य असे होते. काही असे होते की त्यात 3च जण आत बसू शकायचे, तर काही रणगाड्यांवर 8 जण बसू शकायचे. हे सगळं बघता बघता संग्रहालय बंद व्हायची वेळ झाली. आदित्य, त्याचे आजोबा आणि संग्रहालय बघायला आलेली इतर लोक परत गेली. संग्रहालय आता पूर्ण बंद झालं. सगळीकडे अंधार आणि एकदम चिडीचूप शांतता पसरली. आणि काय मजा झाली माहितीये? संग्रहालयाच्या एका भागातून कुर्र कुर्र असा आवाज यायला लागला. एक आवाज थांबत नाही तोपर्यंत दुसऱ्या बाजूने यायला लागला आणि चक्क तिथे असलेले सगळे रणगाडे
विजयंता म्हणजेच आजोबा रणगाड्याभोवती जमायला लागले होते. तिथे जमल्यावर आजोबा रणगाड्याशी सगळ्यांनी एकत्रच बोलायला सुरुवात केली. नुसता गोंधळ. अरे अरे अरे, काय चाललंय का तुमचं सगळ्यांचं? किती तो गोंगाट. आजोबा असं म्हणल्यावर सगळे रणगाडे पटकन शांत झाले. या आजोबा रणगाड्याला घाबरायचे ना सगळे खूप. त्यातला एक छोटा रणगाडा म्हणाला, आम्हीही तुम्हाला आजोबा म्हणतो. हे त्या आज आलेल्या छोट्या मुलाला कसं कळलं? आणि त्याचे आजोबा त्याला काय सांगत होते? विजयंता, मोठी कामगिरी, हे सगळं काय होतं? तुम्ही आम्हाला कधी नाही सांगितलं हे आजोबा, तो फुरंगटून म्हणाला. हे छोटे रणगाडे जरी या आजोबा रणगाड्याला घाबरायचे तरी त्यांच्यावर तेवढंच प्रेमही करायचे. आजोबा रणगाडा सुद्धा प्रेमाने रोज सगळ्यांची चौकशी करायचा, पण स्वतःबद्दल मात्र फारसं कुणाला सांगायचं नाही. पण आज आदित्यच्या आजोबांनी आपण लढलेल्या युद्धाविषयी जेव्हा सांगितलं तेव्हा या आजोबा रणगाड्याची कॉलर सुद्धा एकदम ताठ झाली होती बरं का. कपाळासमोर असलेली मोठी नळी सुद्धा त्यांनी हळूच कोणाचं लक्ष नसताना हलवली होती. आज हे सगळे आपल्याला एवढं विचारतात युद्धाविषयी, तर त्यांनीही विचार केला. काय हरकत आहे, सांगूया आपण त्यांना आपण पराक्रम गाजवलेल्या युद्धाविषयी. मग एक मोठा खरखुट असा आवाज करून आजोबा रणगाड्याने आपली नळी सगळ्या छोट्या रणगाड्यांवर फिरवली. जणू काही सगळ्यांचं लक्ष आहे ना हे बघायलाच. मग घसा खाकरून ते म्हणाले, बरं का रे, नीट लक्ष देऊन ऐका आता सगळ्यांनी. मी नुकताच तयार झालो होतो आणि मोठ्या जोमाने भारताच्या सैन्यात दाखल झालो होतो. माझं वजन होतं 40,000 किलो आणि आत 2 ते 3 सैनिक मावतील एवढी जागा. एका तासाला 50 किलोमीटर धावू शकेन एवढी माझी क्षमता होती. नव्या दमाचा असल्यामुळे कधी एकदा युद्धात सामील होतोय असं मला झालं होतं आणि ती संधी मला लवकरच चालून आली. एके दिवशी आपल्या देशाच्या उत्तर सीमेवर शत्रू देशाने आकाशातून हल्ले केले. मग काय, नेहमीच सतर्क आणि देशाचं रक्षण करायला तयार असलेल्या आपल्या सैनिकांनी लगेचच ही बातमी भारतीय लष्कराच्या म्हणजेच इंडियन आर्मीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना पोचवली. सगळा विचार करून भारताने लगेचच शत्रू देशाविरुद्ध युद्ध घोषित केलं. माझे पाय तर शिवशिवतच होते कधी एकदा युद्धात उतरतोय म्हणून. आपले सैनिक भराभरा गोळा झाले. युद्धाच्या ठिकाणी शस्त्र गोळा व्हायला सुरुवात झाली. सैनिकांचे हिरवे ट्रक्स ये जा करायला लागले आणि भारताने शत्रू राष्ट्रावर जोरदार हल्ला केला. आपले सैनिक जीव पणाला लावून लढत होते. मी सुद्धा प्रत्यक्ष रणांगणावर लवकरच दाखल झालो. शत्रूचं लष्कर भारतात सीमा भागात म्हणजेच बॉर्डरला आक्रमण करणार आहे ह्याची माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. त्या दृष्टीनेच मग सैन्याची आणि माझ्यासारख्या युद्धातल्या वाहनांची हलवाहलव सुरू झाली. भारताच्या पश्चिमेला असलेल्या राजस्थानमध्ये तेव्हा मला आणलं गेलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ना की राजस्थानमध्ये मोठंच्या मोठं वाळवंट पसरलंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची वाहतूक तिथे किती अवघड असते ते. माझ्याबरोबर युद्धात लढायला तिथल्या पोस्टवर होते फक्त 120 सैनिक आणि काहीच रणगाडे. याच गोष्टीची माहिती शत्रूच्या सैनिकांना मिळाली. मग त्यांनी ठरवलं की या पोस्टवर हल्ला करायचा. शत्रू राष्ट्राला वाटलं की आपण ही पोस्ट अगदी सहज जिंकून घेऊ. पण त्यांना कुठे माहिती होतं की भारताचा एक एक सैनिक 100 लोकांचं बळ एकवटून तिथे उभा होता. त्यातलाच मीही एक सैनिकच होतो ना. आमच्या कमांडरने मग सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि जोरात सांगितलं,
सैनिकांनो, शत्रू राष्ट्र आपल्या पोस्टवर रात्री हल्ला करेल असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं आहे आणि सगळ्यांनी आपापल्या ठरवलेल्या जागा नीट सांभाळायच्या आहेत. लढण्याची तयारी पूर्ण झाल्यावर सैनिकांचा जोश वाढवण्यासाठी पंजाब बटालियनच्या म्हणजेच युनिट्सच्या प्रमुखांनी एक जोरदार घोषणा दिली. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, भारत माता की जय. या घोषणा ऐकून मलाही अगदी स्फुरण चढलं होतं. गस्तीवर असलेल्या काही भारतीय सैनिकांना संध्याकाळच्या प्रकाशात दुर्बिणींमधून काहीतरी हालचाल दिसली आणि त्यांनी लगेच ही गोष्ट आपल्या पोस्टच्या कमांडरपर्यंत पोचवली. शत्रू जवळ पोचला होता. सगळे सैनिक सज्ज झाले. आधीच खणून ठेवलेल्या खंदकांमध्ये म्हणजेच मोठ्या खड्ड्यांमध्ये आपले सैनिक लपून बसले होते. माझ्यावर सुद्धा राखाडी रंगाच्या जाळ्या घालून ठेवल्या होत्या. त्यामुळे शत्रू सैनिकांना त्या रात्रीच्या अंधारात आम्ही कोणीच दिसत नव्हतो. जसं शत्रू सैन्य जवळ पोचलं तसं आमच्या कमांडिंग ऑफिसरने परत एकदा नारा दिला. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. आणि आम्ही रणगाड्यांनी शत्रूवर एकच हल्लाबोल सुरू केला. शत्रूला हे काहीच अपेक्षित नव्हतं. ते सगळे बावचळून गेले. त्यांच्याकडे सुद्धा रणगाडे होते जे आपल्या भारतीय सैनिकांना इजा पोचवू शकत होते. मग काय, मी आणि माझ्या रणगाडा मित्रांनी पुढे सरसावून त्यांच्या एकेका रणगाड्याला टिपलं आणि हल्ला केला. शत्रूचे रणगाडे निकामी व्हायला लागले. मग शत्रू सैन्याने ठरवलं की भारतीय सैनिकांच्या जवळ जाऊनच लढूया. तसंही ते खूपच कमी आहेत. आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्ती आहोत. पण त्यांना कुठे माहिती होतं की समोरच्या या सरळ सपाट दिसणाऱ्या वाळवंटामध्ये आपले सैनिक लपून बसलेत. जसं शत्रू सैन्य चाल करून यायला लागलं तसे तसे आपले सैनिक खंदकांमधून बाहेर आले आणि समोर दिसत असलेल्या शत्रूला ते ठार करत गेले. तो एक खूप महत्त्वाचा क्षण होता आणि माझे शूर सैनिक मित्र अजिबात मागे हटले नाहीत. आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्याचा निर्धार मला त्यांच्या डोळ्यात दिसत होता. त्यांना बघून आम्हा रणगाड्यांना सुद्धा एकदम स्फुरण चढलं. जोरदार गर्जना करत मी पुढे गेलो आणि चारही बाजूंनी असलेल्या शत्रूवर हल्ला केला. रात्रभर आम्ही सगळ्यांनी एकत्र लढून शत्रूला पहाटेपर्यंत तिथेच रोखून धरलं होतं बरं का. 1 इंच सुद्धा पुढे जाऊ दिला नाही. पहाट झाली. मला दिसत होतं की माझे सगळे सैनिक मित्र दमलेत. कित्येकांना जखमा झाल्यात. पण त्यांच्यातला जोश काही कमी झालेला नाहीये. आणि तेवढ्यातच मला दिसलं की आमच्या मागून भारतीय सैनिकांच्या आणखी काही तुकड्या आमच्या मदतीला येऊन पोचल्या होत्या. तेवढंच नाही तर आपल्या हवाई दलाची लढाऊ विमानं सुद्धा आकाशात घिरट्या घालत होती. भारतीय सैन्याने शत्रू सैन्याची सगळ्या बाजूनी कोंडी केली होती. हे सगळं बघून शत्रू सैन्याने उलटं पळून जायला सुरुवात केली. त्यांची दाणादाण उडाली होती. भारतीय सेनेपुढे त्यांचं काही एक चाललं नाही. भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी अतुलनीय असं शौर्य गाजवलं आणि शत्रू सेनेला 15 दिवसात शरण येण्यास भाग पाडलं. आजोबा रणगाड्याचा हा पराक्रम ऐकून म्युझियममध्ये एकदम शांतता पसरली. नंतर मात्र सगळ्या रणगाड्यांनी हुर्रे असा एकच जल्लोष केला. त्यांच्या लांब लांब नळ्यांनी आजोबा रणगाड्यासाठी टाळ्या वाजवल्या. रात्री ते म्युझियम भारत माता की जय अशा घोषणांनी नुसतं दुमदुमून गेलं. आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यासाठी आणि त्याला स्वतःला सुद्धा त्या युद्धात भाग घेता आला म्हणून विजयंता या आजोबा रणगाड्याची मान अभिमानाने उंचवली. काय कळलं ना तुम्हालाही?
आपल्या शूरवीर सैनिकांना युद्धात साथ देणारे हे रणगाडे किती महत्त्वाचे असतात ते तुम्हाला आवडत असेल तर कॅव्हलरी टँक म्युझियममध्ये आईबाबांबरोबर नक्की जाऊन या. आणि मुलांनो, जाता जाता मला आणि प्राचीताईला तुम्हाला एक सांगायचंय. आपला हा फरमाईशींचा सीझन आपण या वर्षाच्या शेवटी किंवा फार फार तर पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात संपवणार आहोत बरं का. आणि त्यानंतर अगदी वेगळा असा सीझन तुम्हा बालदोस्तांसाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाठवलेल्या जेवढ्या फरमाईशी आम्हाला पूर्ण करता येतील तेवढ्या आम्ही पूर्ण करूच. आणि सगळ्या नाहीच जमल्या तर लिहून मात्र ठेवू. मग नंतर बघूया, कधी असंच मध्ये मध्ये सांगता आल्या तर सांगूच. चालेल? अच्छा.